पण आज मस्त अशी छान खरवस बर्फी रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग खरवस बर्फीला सुरुवात करूया। बघा इथं मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तापवायला, तिथं एक रिंग ठेवली। आता एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर मी इथं खरवसाचं दूध घेतलेलं आहे। आता या रिंगवर आपल्याला ते दूध असंच ठेवून द्यायचं आहे, साखर गुड काही वापरायचं नाही। आणि बघा आता असं पातेल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे, हे छान असं घट्ट होऊन येईल आणि मग बघायचं एक चाकूच्या साह्याने झालं का। आता बघा मी हे इथं एक दिवस फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं। असं आपलं खरवस तयार झालेलं आहे प्लेन। आणि आता ते एक दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असं मस्त एकदम घट्ट बनून जातं आणि मस्त कडक बनतं, म्हणजे खिसता पण छान येतं। आता खिसणीच्या साह्याने बघा मी सर्व ते खरवस खिसून घेतलेलं आहे आणि याची बर्फी खूप सुंदर अप्रतिम चवीची लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का। जर रेसिपी मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इथं 2 वाटी खरवसाचा खीस घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवली, 2 वाटी खरवसाचं खीस भरलं। आपण इथं 1.5 वाटी साखर वापरणार आहे आणि बघा 1.5 वाटी साखर मी घेतलेली आहे इथं। आणि अजून अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे। तुम्हाला दाखवताना 1 वाटीच माझ्याकडून दाखवली गेलेली आहे। 2 वाटी खरवसाच्या खिसाला 1.5 वाटी साखर वापरायची आहे। आणि तुम्ही बरोबर खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 वाटी खीस 2 वाटी साखरही वापरू शकता। आता बघा हे साखरेचं मस्त असं पाणी झालेलं आहे आणि ते आपल्या खरवसमध्ये छान असं मुरत आहे आणि पूर्ण साखरेचा आपल्याला पाक आटू द्यायचा आहे। आणि बघू शकता आता भरपूर साखरेचं पाणी आपलं आटलेलं आहे आणि हलवत राहायचं, एकसारखं हलवत राहायचं। थोडं जरी सोडलं तरी बघा असं लागून जातं, खाली थोडंसं लालसर होऊन जातं। आता इथं मी वेलची पूड घालणार आहे, तुम्ही काजू बदामही वापरू शकता। आणि छान असं बघा मस्त एकदा हलवून घ्यायचं। तुम्ही इथं वेलची पूड आणि ड्रायफ्रूट तुम्हाला जे जे आवडतात, जायफळची पूडसुद्धा तुम्ही घालू शकता। आपली आवडीनुसार आपण वापरू शकतो। आता एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे छान असं बघा याचा आता छान असा गोळा होईल। आणि आता बघा इथं मी गॅस बंद केलेला आहे, एका ताटाला मी तूप लावून घेतलं वड्या पाडण्यासाठी। आता बघा हे सगळं मिश्रण लगेच आपल्याला ओतून घ्यायचं आहे गरम गरमच ताटामध्ये आणि छान असं आता प्लेन करून घ्यायचं आहे। ह्या वड्या 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात। आणि छान असं बघा आता मस्त असं प्लेन करून घ्यायचं आहे। आणि आता एक 15 मिनटं सेट झाल्यानंतर बघा मी असे काप करून घेत आहे, म्हणजे नंतर कडक झाल्यानंतर मग तुकडे पडतात। आणि असे काप करून घ्यायचे आहे आणि फ्रीजमध्ये 1 दिवस पूर्ण ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहे। बघा आता मी पुढं वड्या काढून घेणार आहे, ते तुम्हाला काढताना स्किप झालेलं आहे। आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आपण आणि दुसऱ्या दिवशी आता बघा मी वड्या काढणार आहे। बघा आता सगळ्या वड्या खरवसाची बर्फी काढून झालेली आहे। किती सुंदर, खूप सुंदर अप्रतिम चवीची लागते। नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ।